जाऊयात. येस अंपायर ग्रीन सिग्नल पंचांचा शुभम पाटील एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला, राजू कंक ज्यानं तब्बल पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील 7 किताब आपल्या नावावरती करून घेतलेत तो दाखल झाला. राजू कंक. तरुण सोनावणे गोलंदाजीसाठी दाखल होतोय. इम्पॉर्टंट मॅच असेल. तरुणची गोलंदाजी ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हाही साइडमिक गोलंदाजी अगदी डीपेस्टा कव्हर रिजनला खेळाडू वेगाने येतोय. वन बाउंस चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला, मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह खेळत असताना राजू कंकच्या नावावरती 2 धावा राहत आहेत. लक्षात घे भाऊ, प्रवीण पोळची एक ओव्हर इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये, कारण की त्याची स्पेल कोणत्या नंबरला प्रवीणला बाहेर काढतायत. इम्पॉर्टंट मॅच आहे. राजू कंक असतानाच प्रवीणला बाहेर काढलं जाते का तेही महत्वाचं आहे. सध्या तरुण या गोलंदाजाकडे आपण जातोय. ओहो फटका, स्विफ्ट फटका केलाय. पुढचा पाय पुढे काढलाय, मागचा पाय थोडा बँड केला, थोडा बसला, मग चोपला. बैठा फटका. ओ हो, काय घडलंय? हा कोणता निर्णय होता? जोही होता चुकीचा होता. राजू कंकच्या कॅच साठी पडावं लागतं, रडावं लागतं, कॅच धरण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. कॅच साठी नाही गेलेत. 1 बाउंस चेंडू 4 धावेसाठी चौकार. थँक यू सो मच. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मिड विकेटला वेगानं चाललाय. डीप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथेही आपण पाहिलं तर थोडसा फसला जातोय. आणखीन 4 धावा. धावांचा पाऊस चालू झालाय. राजू कंकचं इंजिन चालू झालंय. टीमची टोटल शोभोला 16 या धावसंख्येवरती सध्या मात्र जाऊन पोहोचले. वाच्या दिशेनं पायावरती नाही टाकायचा. राजू कंकला पैरों पे नहीं डालने का दोष. अगदी फ्लिक केलाय डीप स्क्वेअर एक रिजनला. 1 बाउन्स. आणखीन येईल एनबी चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. आणि या खेळाडूनं पश्चिम महाराष्ट्राला लावलं वेट. कॅच पकडली आहे. राजू कंक मोठा मासा गळाला लागला. मोठी विकेट. नाराज असेल राजू कंक या फटक्याला घेऊन. बॅट त्याच्या हातामध्ये, चेहरा त्याचा पाहताय, चालण्याची पद्धत थोडा नाराज आहे तो या फटक्याला घेऊन, कारण की या ओव्हरचा शेवटचा चेंडू होता. मॅच कदाचित टर्न होईल. अखंड वाईनं मॅच मध्ये पाऊल ठेवलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल 20 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला म्हणतात मले. खूप छान संगीत. सुमित दाखल झाला आणि
बॅटिंगसाठी PSI निलेश वीर दाखल झालाय. सुजित शेवायला मिस करेल कराड 11 टीम. येस, कारण की वन डाऊन जेव्हा आपण पाहतो सुजित नेहमी दाखल होतो. आज कदाचित गावच्या दौऱ्यावरती आहे, मात्र कराड टीम जरूर मिस करायचं असेल. यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, धाव घेणार नाहीये, कोणतीही धाव घेतली जात नाहीये. राजू कंक बाद झाल्यानंतर कशा पद्धतीने कराड 11 संघ कमबॅक करतोय, कारण की अखंड वाईट टीमला ज्या खेळाडूची विकेट हवी होती तो मिळवलाय. त्यांना माहिती आहे राजू कंकची विकेट इसको पकड डाला तो पहिली इनिंग झिंगाला आला आणि ती इम्पॉर्टंट आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू वन बाउंड चेंडूसाठी जातोय. पुन्हा एक सिंगल धाव घेतली जाते. चांगली मॅच, एका बाजूला वाई अखंड बाई, दुसऱ्या बाजूला कराड तालुका. एका बाजूला अखंड बाई मला वाटतं गावावरून दाखल झालाय आज नवी मुंबईच्या नगरीमध्ये, घरोंद्याच्या या क्रीडा नगरीमध्ये NBA चॅम्पियन ट्रॉफीसाठी. लॉफ केला, निलेश वीरचे फटके तसे तडाखेदार असतात. मिड विकेटला डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केली, एक धाव पुन्हा. आता जो षटकार चौकारचा मॅटर होता तो थांबला. षटकार चौकार थांबलेत, बकासूर आउट झाला आणि त्यानंतर सिंगल डबल वरती भर दिला. हा जो खेळ आहे तो क्रिकेटचा खेळ आहे. कमी गतीचा चेंडू लॉफ्ट केलाय, जाळ टाकलं, फस गया गुरु आप. ये आपने खेला नहीं, ये खेलने के लिए आपको गेंद डाली गई, फस गए गुरु आप. विकेटचं पतन, फसला जातोय बॅटिंग करत असताना शुभम पाटील. बॅक टू डग आउट. फसवलं गेलं. 22 धावा. (22) 22 धाव संख्या. या खेळाडूला कराड तालुक्यासाठी खेळत असताना बापू हे नाव पडलं. त्यानंतर बापू या नावानंच तो खेळाडू सातत्याने खेळत राहिला. काही बाप्याही म्हणतात, काही बापूही म्हणतात. हे टोपण नाव आहेत खेळाडूंची जी खेळत खेळत त्यांना पडली जातात. टीमची धावसंख्या स्थिर आहे 22 ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडू झालेत, विकेट आले, थोडासा खेळ बदलला. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल केलाय, बॅटीच्या टॉप एजला डीप स्क्वेअर रिजनला कॅच पकडली आहे. आकाश फरांडेनं कॅच पकडली आहे, कोणतीही चुकी नाहीये. विकेटचं पतन. राजू कंक आउट झाल्यानंतर संघाला काय बघावं लागतंय, 2 धडाधड पडलेल्या विकेट. ही मॅच आहे अखंड वाईट टीमनं खेचून घेतली आहे. राजू कंकनं जो पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला फटका खेळला तिथून ती नाराजगी दिसली. ती यासाठी दिसली की मैं रुकेगा तो ठोकेगा. राजू कंक कभी नाही झुकेगा, मात्र तो बाद झाल्यानंतर तो त्याची नाराजगी यासाठी दिसून आली. मी मगाशीच बोलतो की येस अंपायर बॅट्समन टाइम गेला का. येस, लक्षात घ्या समोरच्या टीमनं जो ऑब्जेक्शन घेतलं ना त्या बॅट्समनला तिथेच थांबावं लागेल. नियम आहेत, काही सेकंद तुम्हाला भेटतात, लक्षात घ्या. धर्मवीर चषक मध्ये देखील ही गोष्ट घडली. त्यानंतर आपण पाहिलं तर IPL मध्ये या गोष्टी घडल्या. जेव्हा समोरच्या टीमनं अंपायरकडे जर बागणी केली तर त्या नियमावरती बोट ठेवावं लागेल अंपायरला. यासाठी लवकर मैदानामध्ये उतरा. शेवटचा चेंडू
संघाची धावसंख्या थांबली, ब्रेक लावला, आखडून ठेवलं, थोडस जखडून ठेवलं टीमच्या धावसंख्येला. अखंड वाईट टीमला भेटलेली विकेट आणि तदनंतर केलेला कमबॅक खूप इम्पॉर्टंट राहिला. चला टीम स्पीडअप घ्या. सोडून दिला चेंडू, पंच वळतात, दोन्ही हात समांतर. इट्स वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. विकास वैरी, गणेशवाडीचा खेळाडू. विकास वैरी हाही एक महत्वाचा खेळाडू कराड तालुक्याचा मानला जातो. विकास वैरी आपण पाहिलं तर घाईघाईमध्ये थोडासा जो उशीर झाला तिथे आपण पाहिलं तर थोडासा लेट त्याची एंट्री झाली, पण थेट खेळ होईल का? फुलटॉस चेंडू हलक्या त्यानं खेळून काढला. माहिती होतं विकासला स्लो वन आहे, फसू जाऊ शकतो, म्हणून पॅडल स्वीपचं यंत्र त्याने बाहेर काढलं. फेकी केली, एकच धाव. ओव्हर क्रमांक 2चाही खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम मॅच. 24. याच गोलंदाजाची चर्चा आपण करत होतो, प्रवीण पोळ. या प्रवीण पोळनं अखंड वाई टीम मधून खेळत असताना ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर त्याचा खेळ केला, कारण की हा खेळाडू बऱ्याच वेळा डोळ्यासमोर आला खेळण्यासाठी, पण जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर आला तेव्हा तेव्हा सर्वोत्तम खेळ प्रवीण पोळ यांचा पाहिला. अखंड वाई टीमला भेटलेला एक जादूगर आणि या पश्चिम महाराष्ट्राचा एक फिरकीचा हिरा. वाह वाट बॉल यार. चेंडू पडतो, काटा बदलतो, कोण बदलतो, मार्ग बदलतो, प्रवाह बदलतो, दिशा बदलतो, हवेमध्ये हेकावे घेणारा चेंडू रंग बदलून निघून जातो, जणी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून गाडी जावी 2 वरती. ही गोलंदाजी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लफ केला, मिड विकेटला जाळ टाकलं, फसला. प्रवीण पोळच्या खात्यामध्ये विकेट. ज्या विकासच्या नावावरती आतापर्यंत अपेक्षा होती तो विकास वैरी मैदानातून बाहेर. झेप घ्यायची आहे या मॅच मध्ये. तुम्ही बोलाल थांबतो जरा वेळ झोपतो, आहा, या मॅच मध्ये झेप घ्यायची आहे. संग्राम दाखल होतोय मैदानामध्ये. आरोही स्पोर्ट्स कोपर खेळण्याचा प्रोप्रायटर सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. क्रिकेटच्या माध्यमातून व्यवसायामध्ये आलेले तरुण क्रिकेट सांभाळत व्यवसायही सांभाळतात. तोच संग्राम दाखल झाला. प्रवीण पोळच्या फिरकीच्या जादूच्या समोर तो कसा थांबेल, प्रवीण पोळच्या जादूच्या गोलंदाजीमध्ये संग्रामची बॅट कशा पद्धतीने खेळेल, या दोघांचा संगम कसा होईल. स्विचिंगचा प्रयत्न, बाहेर काढला, फटका चांगला काढलाय. संग्राम तसा हुशार आहे, संग्राम तसा चालाक आहे. चालाक खेळाडूला मैदानामध्ये वेळेवरती पाठवलंय. अप्रतिम स्ट्रोक, स्विच हिट. सर बॅटने घेण्याचा प्रयत्न फसवला जात आहे. या गोलंदाजीमध्ये जी मजा आहे ना ते प्रेक्षकांना हवी असते. प्रवीण पोळच्या गोलंदाजीमधली एक वेगळी मजा आहे. येथे गुरु लॉफ केला, खेळाडू नाही पोचणार. संग्रामच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येतोय. हुशारीनं बॅटिंग करणारा चालाक खेळाडू संग्राम लावण या मॅच मध्ये स्वतःच्या बॅटमधून 8 धावा आतापर्यंत करतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय, डीप स्क्वेअर रिजनला खेळाडू आहे तैनात, कॅचही पकडली आहे. संग्राम लावण मॅच मध्ये आग लावतोय की काय, तोपर्यंत पुन्हा प्रवीण पोळनं पाण्याचा बंब आणून आग विझवली. पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा, 32.
क्रिकेटमधून गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळत असताना लेजंड खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ॲज अ बेस्ट गोलंदाज म्हणून कराड तालुक्याचा जो राहिला, आता फलंदाजीची जबाबदारी दिली. अर्थातच ओल्ड इज गोल्ड. राजू आप्पा हिनोकले मैदानामध्ये दाखल झाले नॉन स्ट्रायकिंगला. डाउनी ग्राउंड पहिला फटका खेळून काढला, एक सिंगल धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी जातील राजू आप्पा हिनोकले, त्यांच्या झोनला धावत असतील, मात्र तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर क्रमांक 4, पहिल्या चेंडूवरती 2 धावा आले. 34 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, व्हॉट बॉल. हा चेंडू तिथे साईडला बसून बघायला एक वेगळी मजा आहे. स्ट्रेट टू बघतोस तेव्हा चेंडू पडतो, साईडनं चेंडू कधी येतो कधी जातो. साईड व्ह्यू खूप चांगला याची गोलंदाजाचा. साईड व्ह्यू अप्रतिम दिसत असतो. सर बॅटनं ड्राईव्ह केलाय, कव्हरला खेळाडू आपण पाहिलं वेगानं डीप मध्ये चेंडू पकडलाय, फेकी चांगली झाली आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला आता स्टंप हातामध्ये घेतली आहे. राजू आप्पा हिनोकले यांना जावं लागेल. एकच धाव. अप्रतिम स्पर्धा, 35 धाव संख्या. NB चॅम्पियन ट्रॉफी सर्व काही दर्जेदार ठेवलंय. डीजे साऊंड सिस्टीम तू बघत असतील, डीजे अद्वैत. ओमसा MTC एक चांगलं नामांकित यूट्यूब चॅनल, चांगले नामांकित पंच, चांगले नामांकित समालोचक, चांगले ट्रॉफी, या सर्व गोष्टी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ठेवल्या गेल्या. NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई NB चॅम्पियन ट्रॉफी. अप्रतिम एक दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहताय. लॉफ केला जातोय मिड विकेटला, डीप मध्ये फ्लाइट हेड षटकार. वॉट अ स्ट्रोक. संघाची धावसंख्या आता थोडीशी वेगानं जातीये, 40 या आकड्यावरती, 41 या आकड्यावरती. ही चांगली धावसंख्या आहे. 41. टीम बोलत असेल चेंडू आतापर्यंत राहिले 2 मध्ये 1 येऊ दे, टीम बोलत असेल. चांगली धावसंख्या उभी केली आहे. हाई लॉफ करण्याचा प्रयत्न टॉप एजला, फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, कॅच पकडली आहे. जावं लागेल बॅटिंग करत असताना. निलेश वीर यांनी त्यांचं काम केलंय. PSI निलेश वीर आउट होत आहेत. नवीन बॅटर दाखल झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. शेवटचा एक चेंडू. आदित्य मॅचच्या दिशेने आपण जातोय. महत्वाचा चेंडू आहे. ओहो हो, चांगला चेंडू पडल्यानंतर राईज झाला, उसळी घेतली, नॉन स्ट्राईकला धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अगदी डॉट जातोय. चांगला चेंडू हाताळलाय. तब्बल धावसंख्या 41 आणि 42 धावेचं आव्हान ठेवले अखंड वाईच्या समोर. 42 रन्स टू विन, म्हणजे 24 चेंडू 42. रिव्हर्स कर फक्त आकडा. बेचाळीस धावेचं आव्हान. रावण ग्राफिक अँड डिझायनिंग, अर्थातच सिनेमॅटिक साहिल, त्याच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. रावण ग्राफिक, थँक्यू सो मच. साहिल मानेनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा रावण ग्राफिक अँड डिझायनिंगच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. थँक्यू सो मच सिनेमॅटिक साहिल. सिनेमॅटिक साहिल 82 समथिंग नाव आहे त्याचं.
थँक्यू. $42 रन्स टू विन. भरपूर खेळाडू इथे घडले गेले. मॅच दिशेने आपण जातोय. चला टीम दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. कदाचित या मॅच नंतर पाटण वॉरियर्स पुढच्या फेरीमध्ये गेली आहे, त्यांची मॅच होईल. सो पाटण वॉरियर्स तयार राहा. यानंतर विजयी संघासोबत तुमचा लगेच टॉस केला जाईल. राहुल डीजेचंही आम्ही स्वागत करतो. राहुल डीजे वेलकम. वाल्मिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून राहुल डीजे त्यांचं आगमन झालंय. राहुल डीजेचं स्वागत करतो. सगळे आज तालुका अध्यक्ष संस्थापक सर्वजण आज NB चॅम्पियन ट्रॉफीला उपस्थित राहतील. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. मॅचच्या दिशेने जाऊया. 42 रन्स टू विन. मजा आहे का बहुत मॅचला? खूप मजा येईल. सुशांत शिंदे हा स्ट्राईक ओपन करेल. सातत्याने सुशांतला स्ट्राईक ओपन करताना आपण पाहिलंय. तर दुसऱ्या बाजूला आकाश फरांदे आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला उभा राहील. मॅचच्या दिशेने आपण जातोय. येस अंपायर. ग्रीन सिग्नल पंचांचा आला. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 42 धावेचा आव्हान ठेवले अखंड वाईच्या समोर. 42 रन्स टू विन. लेट्स प्ले द क्रिकेट. पहिला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॉप एजला एक सिंगल धाव भेटतीये. आणि या मैदानाचं आता एक वेगळं वैशिष्ट्य आहे दादा. घरोंदाच्या मैदाना बाजूला ज्या बिल्डिंग बनलेत त्याच्यामुळे जी सावली कंटिन्यू राहते ना, अजिबात ऊन येत नाही. कंटिन्यू सावली असते मैदानामध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये सौरभ गोलंदाजीसाठी. कराड 11 या टीम कडून बिलॉंग करतोय आज. लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू तैनात ठेवला होता. कॅच ड्रॉप होतीये. या मॅच मध्ये चुकीला माफी नाही. ही ती मॅच नाहीये जिथे कॅच ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला संधी भेटेल. ही ती मॅच आहे जिथे कॅच ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला मात्र प्रत्येकाचं बोलणं ऐकावं लागेल. कॅचेस इम्पॉर्टंट आहेत. आणि सुशांतची कॅच ड्रॉप झाली आहे. गुरु सुशांत जर मॅच घेऊन गेला ना, ही कॅच बसता उठता चालता बोलता जेवताना तुम्हाला आठवेल. तोच सेल म्हणाला. इम्पॉर्टंट मॅच आहे. लॉफ केला. 1 बाउन्स निघून जाईल 4. जशी कॅच ड्रॉप झाली तसा चौकार आला. कॅच सोडा, कॅच पकडा. तुम्हाला प्रत्येक जण बोलेल की व्यसन सोडा, दारू सोडा, गुटखा सोडा, तंबाखू सोडा, कॅच सोडू नका. तेवढी कॅच आहे तो मॅच आहे गुरु. इम्पॉर्टंट है मैच. ये खेल नहीं है बच्चों का, तेल निकलता है अच्छो अच्छो का. यासाठी या क्रिकेटला म्हटलं जातं. वेगवेगळी मजा. संग्राम आलाय. थोडीशी चर्चा करतोय. संग्राम इज अ मास्टरमाइंड कॅप्टन. मास्टरमाइंड खेळाडू ओळखलं जातं या खेळाडूला. एक चतुरानं मॅच बनवतो तो. बॅकफुटला स्क्वेअर कट. यावेळी डोक्याच्या वरून पॉइंटच्या अगदी वेगाने जातोय. दन 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 करत येतील 4 धावा. येईल चौकार. 2 चेंडू 2 चौकार आलेत. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. 11 धावा. एका बाजूला गोलंदाजाच्या समोर एक मोठा आव्हान आहे की फलंदाज सुशांतला कसं शांत ठेवायचं. सुशांत रुकेगा तो सुशांत ठोकेगा. सुशांत कभी नाही झुकेगा. आणि याचसाठी त्याला ओळखलं जातं. 42 धावेचं आव्हान. 42. बॅकफुटला पुल फटका. आताही खेळाडू नाहीये. या इनिंगचा हा 3रा सलग जातोय चौकार. इन दी रो हॅट्रिक चौकार आता येत आहेत. एखाद्या मॅच मध्ये एखादी चुकी मनाला टोचते. या मॅच मध्ये त्या घडलेत. त्यानंतर सुशांतनं हात खोललाय. टीमच्या धावसंख्येला आता रंग येतोय. संघाची धावसंख्या बदलली आहे. 15 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केलाय. संग्रामला लॉंग ऑफला तुम्ही पाहताय.
आणि एक खेळाडू आपण पाहिलं तर मिड विकेटला डीप मध्ये उभा केलाय. हे दोन खेळाडू आता सुशांतसाठी उभे केलेत पहिल्या ओव्हरमध्ये. ओहो हो हो हो, काळजी घ्यायची, लागलाय का बघायचं. कदाचित गुड न्यूज की त्याला लागला नाहीये चेंडू. स्विच हिट मारणार हे तय होतं, कारण की खेळाडू एक्स्ट्रा कव्हरचा आतमध्ये घेतला, लॉंग ऑफला खेळाडू उभा केला, त्याचा स्विच हिट बाहेर येणार हे माहिती होतं, मात्र रिस्की ठरला थोडासा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल 15 धावसंख्या. आता जर अक्षय आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू 27. व्हॉट अ मॅच. पाटण वॉरियर्स टीम तयार राहा तुम्ही. मॅचच्या दिशेने आपण जातोय, कारण की राजू कंक इम्पॉर्टंट गोलंदाजीसाठी दाखल झाला. 5 स्पेल महत्वाचे आहेत. एक राजू कंकची ओव्हर, आप्पा हिनुकलेची एक गोलंदाजी असेल ती एक महत्वाची आहे. बापूची एक ओव्हर, या ओव्हर इम्पॉर्टंट आहेत, कारण की या ज्या 3 ओव्हर आहेत त्या इम्पॉर्टंट आहे. आता राजू कंक नंतर कशी गोलंदाजी बाहेर काढतायत ही एक गोलंदाजी इम्पॉर्टंट. पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षण पहा संपूर्ण सजवलंय. बॅटिंगसाठी आता आकाश फरांदे स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू फेस करेल आकाश. संघाची धावसंख्या अगदी 15 वरती जातीये. आकाश फरांदे. लेदर क्रिकेटमध्ये आकाश फरांडेनं ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आपल्या कमांड पकडली आहे, तोच अनुभव मैदानामध्ये टेनिसमध्ये आता थोडा फसलाय का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. एक डिक्लेअर धाव सिंगल मध्ये, इट्स अ डिक्लेअर. 5 चेंडू महत्वाचे राजू कंकचे. एक अष्टपैलू खेळाडू, विपक्ष अष्टपैलू खेळाडू, दोघेही आपापल्या लेवलला अष्टपैलू बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आकाश फरांडे, राजू कंक. 17 चेंडू मध्ये 27 धावेची गरज. एक बेस्ट मॅच, एक चांगली मॅच, एक दमदार मॅच, एक पैसा वसूल मॅच. बॅकफुटला पुल फटका ताकदवर आहे. बाउन्स पडल्यानंतर जाईल कदाचित, होय निघून जातोय. वन बाउन्स. एनबी चॅम्पियन ट्रॉफीचा येईल चौकार. एनबी चॅम्पियन ट्रॉफी. ही चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्यासाठी चॅम्पियन सारखा खेळ करावा लागतो. चॅम्पियन जो बनतो त्याला एनबी चॅम्पियन ट्रॉफी मिळवता येते. संघाची धावसंख्या आता 20 या धावसंख्येवरती. महत्वाची ओव्हर, महत्वाची स्पेल आहे या इनिंगची. बॅटच्या टॉप एजला अगदी डिक्लेअर मध्ये जाईल एक खेळाडू. डिक्लेअर मध्ये अगदी एक धाव जाते. खेळाडू तिथे पोहोचेल, मात्र तोपर्यंत आपण पाहिले तर संघाची धावसंख्या 1 पाऊल पुढे जाते. एका बाजूला सुशांत शिंदेनं आज मॅच मध्ये चांगली रंगत आणली. आता आकाश देखील धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतोय. 2 चेंडू आता डिक्लेअर मध्ये गेलेत. एका बाजूला विकेट किपर ही क्लोज आहे. संग्रामला तुम्ही क्लोज पाहताय, म्हणून आकाश पुढे येण्यासाठी थोडासा मागे पुढे बघतोय. मात्र दुसऱ्या बाजूला राजू कंकनं देखील आपल्या ओव्हरला कव्हर करायला सुरुवात केली आहे. ओव्हर द विकेट टाकत असताना, राऊंड द विकेट टाकत असताना आता ओव्हर द विकेट टाकतोय की काय, नाही पुन्हा त्याच पद्धतीने लफ केलाय. बॅटीच्या मिडलला निघून जातोय. इट्स अ बिग 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 हिट. मॅक्सिमम. व्हॉट अ स्ट्रोक. आकाश फरांडेच्या बॅट मधून षटकार आला. संघाची धावसंख्या 28. 28 धावा. चांगला चेंडू हाताला. विकेट किपर अगदी क्लोज आहे. डॉट बॉल जाईल. राजू कंक दुसऱ्या बाजूनं कमबॅक करतोय. येणार आहे 12 चेंडू आता बाकी आहेत. आणि अक्षय आपण विचार केला तर 12 चेंडू मध्ये तब्बल विजयासाठी
14 धावेची गरज आहे. 12 चेंडू 14. आणि सुशांतला चेंडू ज्या पद्धतीने आदळला लागला, तो नॉन स्ट्राईकला उभा असताना सातत्याने आपल्या चेहऱ्यावरती हात फिरवत होता. धुरंधर मूवी मधला डायलॉग आहे, घायल हूं इसलिए घातक हूं. लेट्स सी काय होतंय. गोलंदाजीसाठी बापू यांना बाहेर काढल्या. बापूची एक खासियत आहे, बापू ओव्हरमध्ये धावा कव्हर करतो. आणि ही मॅच मध्ये बापूची ओव्हर म्हणजे या मॅचचा टर्निंग पॉइंट. एक तो बनेगा वरना बिगडेगा मॅच. जो ड्रॉप झाले कॅच ती कव्हर करणारी क्षमता बापूकडे, म्हणून बापूला ओव्हर दिले. मॅच कव्हर करतोय का, लेट्स सी. आ जाओ देखेंगे मॅच, इम्पॉर्टंट मॅच. चांगला चेंडू हाताळला, कॅचचा कॉल दिला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय अगदी. शॉट फाईनला खेळाडू जास्तच बाहेर होता, जास्त वाईडिश होता. पाच संग्राम आता खेळाडू थोडासा चेंज करतोय. आणि हा जो खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेगला होता, तो जास्त अंपायरच्या जवळ उभा होता. हा बापूंना त्याच दिशेने गेलेत. बॅटीच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय. महत्वाची विकेट पकडलीये महत्वाची विकेट. सुशांत शिंदेला आउट केलाय. टर्निंग पॉइंट मॅचचा. मॅच बनेगा, मॅच संपली नाहीये, मॅच एका बाजूला गेलीच नाहीये, दोन्ही बाजूला मॅच आहे. मैदानामध्ये तेजस शिंदे दाखल होतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज तेजस शिंदे. वेलकम आमचे सन्माननीय भागवतजी बागल साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. अण्णा वेलकम. वेलकम भागवतजी बागल सर. स्टार 11 कोपरखेनेचे स्पॉन्सर आहेत अण्णा. वेलकम, सुस्वागतम. अधिक दादा वेलकम. राहुल दादा पाटील, सर्वांचं स्वागत आहे. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 30 या धावसंख्येवरती 30 ऑन स्कोर कार्ड. मॅच चांगली रंगली. हा जो टर्निंग पॉइंट आहे, मी मगाशी हाच उल्लेख केला की बापू आपल्या ओव्हरमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करतो. चान्स नाही देता बापू किसी को बोलने का, आणि तोच करतोय प्रयत्न बापू. घरोंदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी, जी आता अगदी प्रत्येकाची आवडती झाली आहे. व्हॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू हाताळला. या मॅचची कहाणी थोडी वेगळी राहील. अभी तो किताब का एक पन्ना खोला है, रुको जरा, किताब अभी पूरी बाकी है. वेलकम नितीन दादा, मुंबई पोलीस कार्यरत नितीन दादा वेलकम. यावेळी देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंगर रिजनला खेळाडू कॅच पकडली आहे. बापूना हायफाय ठोकली आहे, मॅच मध्ये आणले बापूना. संग्राम दुसऱ्या बाजूला मास्टरमाइंड कॅप्टन. बापूला गोलंदाजीसाठी बाहेर काढणं चांगला निर्णय आहे. आप्पा हिनुकलेलं थांबून बापूला बाहेर काढलंय. इट्स अ गुड डिसिजन. आठ चेंडू 12चं समीकरण आहे. तर दुसऱ्या बाजूला मयूर जाधव, मागील मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा किताब मिळवणारा मयूर दाखल झाला. ही जी मास्टरमाइंड कॅप्टनशिप आहे, राजू कंक असेल, संग्राम असेल, विकास वैरी असेल, ही चांगली कॅप्टनशिप यांची चालू आहे. कारण की एकटा कॅप्टन निर्णय घेत नाहीये, तिघे चौघे जण येऊन निर्णय घेत आहेत. आप्पा हिनुकलेलं थांबवलं, बापूला बाहेर काढलं. चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 12 धावेची गरज. यानंतर टॉस साठी तयार रहा पाटण वॉरियर्स टीम. टॉस केला जाईल. महत्वाचे चेंडू आहेत. चांगला चेंडू हाताळला, टॅप फटका घेण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून जाण्याचा प्रयत्न जरूर राहील. एक सिंगल धाव बापून मॅच मध्ये आणून दिले कराड 11 टीमला. बापून मॅच बनवून दिली आहे. 2 विकेट मिळवलेत. धावा त्यानं खर्च केल्या 5 चेंडू मध्ये 2 विकेट.
7 चेंडू तब्बल 11 धावेची गरज. 7-11. 7-11. अप्रतिम मॅच, अप्रतिम मॅच. एक चांगली स्पर्धा, चांगली मॅच. मगाशी उल्लेख केला तसा या मैदानामध्ये आता कायम स्वरूपी सावली असते, कारण की कन्स्ट्रक्शन जे बाजूला मोठमोठ्या बिल्डिंग बनल्या गेल्या त्यामुळे जी सावली या मैदानामध्ये येते ती कायम स्वरूपी, आणि त्यामुळे खेळाडूंचा थकवा आता कमी होतोय. चार्ज राहते प्रत्येक मॅच. सन्माननीय विजयदादा सावले साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. विजयदादा, वेलकम दादा. आज वर्किंग डे आहे दादा. वर्किंग डेच्या दिवशी देखील प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत. एनबी चॅम्पियन ट्रॉफी है ब्रो, ये तो झाकी है, पिक्चर अभी बहुत बाकी है. कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर खेळाडू आहे. डीपेक्षा कव्हर रिझनला वेगाने येतो, चेंडू पर्यंत पोहोचला, स्टॉप केला, मिस फिल्डिंग होती है. हो माय गॉड, अशा मुवमेंटला मिस फिल्डिंग. ही मिस फिल्डिंग नाहीये. 6 चेंडू 7 ची मॅच आली. सहा चेंडू 10 ची मॅच राहिली होती, 6 चेंडू 7 ची मॅच आली आहे. मिस फिल्डिंग मनाला टोचते. काटेसारखी बाबळीच्या कुठे होती मॅच, कुठे आणली आहे मॅच. 6 चेंडू 7 ची मॅच आणली आहे. चुका होत नाही, चुका घडतात, पण या मुवमेंटला चुका. अंपायर सांगतायत घाई करा, बिकॉज ऑफ मॅचेस एक नाही भरपूर आहेत. 4 मॅच आहेत गुरु अजून. 4 वाजलेत बरोबर. 5:30 ला बरोबर अंधार होतो. चला टीम स्पीडअप घ्या. गोलंदाजीसाठी दाखल झालेत अर्थातच निलेश वीर सर दाखल झालेत गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 7 धावा. मॅच कुठे होती, कुठे आणली आहे. छोट्या छोट्या चुका मॅच मध्ये घडत गेलेत. एखादी चुकी तुमच्याकडून घडली ती कव्हर करता आली पाहिजे. ती केली होती या आधीच्या ओव्हरमध्ये. चांगला चेंडू हाताला पडला, थोडासा कट झाला. अखंड बाई टीम या मॅच मध्ये थोडासा आपण पाहिलं तर मॅच चांगली बनली आहे. थिणगी टाकली आहे मॅच मध्ये. कराड 11 संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. आता चेंडू बाकी आहेत 5. विजयासाठी तब्बल 7 धावेची गरज. वा वा वा, व्हॉट अ मॅच. एक चांगला थरारक थरारक सामना दाखवणारा हा आणखीन शेवटचे 5 चेंडू. एनबी चॅम्पियन ट्रॉफी. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पूल, कॅच साठी खेळाडू आहे. इथे चुकी होतीये. कराड 11 टीम आज चुका करतोय, चुका करतोय, चुका होत आहेत. 4 चेंडू आता 3 धावेची मॅच आली आहे. एखाद्यानं चूक केली त्याला चूक बोलतात, दुसरी चूक झाली त्याला घोर चूक बोलतात. घोर चूक झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी हातातून निघून जातात. ही मॅच अजूनही हातामध्ये आहे. 4 चेंडू तब्बल 3 धावेची गरज. अखंड वाई टीम एका बाजूला आहे, कराड 11 संघ दुसऱ्या बाजूला आहे. अखंड वाईचे प्रेक्षक एका बाजूला मॅचचा आनंद घेत आहेत, दुसऱ्या बाजूला कराड टीमचे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. एक एक गोष्ट, एक एक धाव या मॅच मध्ये महत्वाची मानली जाते. पूल फटका खेळलाय मिड विकेटला डीप मधून. पहिली एक धाव कंप्लीट केली जाते. खेळाडू आहे, मिस फिल्डिंग होतीये थोडीशी. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न होतोय. जिथे 1 तिथे 2 घेतल्या जात आहेत. झुकलेले खांदे भरपूर काय सांगतायत. विकेट किपर संग्राम नाराज आहे या मॅचला, या फिल्डिंगला घेऊन. 3 चेंडू आणि तब्बल 1 धावेची गरज. पाटण वॉरियर्स कॅप्टन या. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केलाय. या मॅच मध्ये अखंड वाई टीम विजेता राहिले आणि आता फाईट होईल. पाटण वॉरियर्स विपक्ष अखंड वाई अशी मॅच होईल. या टॉस साठी दोन्ही कॅप्टन. व्हॉट अ मॅच.